Dear student, now in this video I am going to cover way to use have and has. Probably sometime if in sentence there is I, we, you, they, then you can use have. If there is a he, she, it, name, then you can use the has. आजच्या व्हिडिओमध्ये आपण have आणि has च्या वाक्यरचना कव्हर करणार आहोत. have चे दोन अर्थ होतात. एखादी गोष्ट जर तुमच्या जवळ असेल तर have वापरतात. त्याचप्रमाणे जर तुम्हाला परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये बोलायचं असेल तरी सुद्धा have चा उपयोग केला जातो. तर मग आता आपण काही वाक्यरचना लक्षात घेऊया. मला म्हणायचं आहे आय हॅव अ पेट कॅट. या ठिकाणी सिंग्युलर आहे म्हणून मी हॅव घेतलेला आहे. त्यानंतर शी हॅज अ ब्युटिफुल स्माइल म्हणजे तिचं हास्य चांगलं आहे. तर शी सिंग्युलर आहे म्हणून मी या ठिकाणी हॅज घेतलेला आहे. त्यानंतर दे हॅव फिनिश्ड देअर वर्क म्हणजे त्यांनी त्यांचं काम संपवलेलं आहे. दे भरपूर आहेत, अनेक आहेत, प्लुरल आहे म्हणून या ठिकाणी हॅव घेतलेलं आहे. त्याच्याजवळ सायकल आहे. ही हॅज अ न्यू बायसिकल. या ठिकाणी हॅज का आलेला आहे कारण की ही हा सिंग्युलर आहे, एकवचनी. वी हॅव प्लॅन्स फॉर वीकेंड्स म्हणजे आमच्याकडे या आठवड्याच्या शेवटी काही प्लॅन्स आहेत, योजना आहेत. इट हॅज 4 legs and tail म्हणजे एखादा प्राणी असेल तर त्या प्राण्याला काय आहे, 4 पाय आणि एक शेपूट आहे. यू हॅव अ नाईस वाईफ म्हणजे तुझा आवाज चांगला आहे. माय फ्रेंड्स हॅव अराइव्ड म्हणजे माझे मित्र आलेले आहेत. भरपूर मित्र आहेत म्हणून मी या ठिकाणी हॅव वापरलेला आहे. जेव्हा माझा एकच मित्र असेल तेव्हा मी हॅज वापरेल. माय फ्रेंड हॅज कम. द डॉग हॅज शायनी कोट. आय हॅव नेव्हर बीन टू पॅरिस. शी हॅज लॉट ऑफ बुक्स. मी पॅरिसला कधीच गेलेलो नाही म्हणून मी नेव्हर बीन वापरलेला आहे. शी हॅज लॉट ऑफ बुक्स तिच्याकडे भरपूर पुस्तकं आहेत. शी आहे म्हणून हॅज घेतलेला आहे. वी असल्यावर हॅव. वी हॅव इनफ फूड फॉर एव्हरीवन म्हणजे आमच्याजवळ प्रत्येकासाठी भरपूर असं अन्न आहे. ही हॅज ऑलरेडी इटन अ डिनर त्याने अगोदरच जेवण केलेलं आहे. दे हॅव 3 children त्यांना 3 मुले आहेत. द हाऊस हॅज अ रेड रूफ म्हणजे घराचं जे छप्पर आहे ते लाल रंगाचं आहे. मला 2 बहिणी आहेत. आय हॅव 2 sisters. शी हॅज गॉन टू द मार्केट ही बाजारात गेलेली आहे. वी हॅव बीन फ्रेंड्स फॉर इयर्स म्हणजे आम्ही वर्षानुवर्ष मित्र आहोत. ही हॅज अ कोल्ड टुडे आज त्याला सर्दी झालेली आहे. यू हॅव डन अ ग्रेट जॉब तू खूप सुंदर, तू खूप चांगलं काम केलेलं आहे. अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॅव आणि हॅजच्या वाक्यरचना कव्हर केलेल्या आहेत. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण हॅजची वाक्यरचना अभ्यासूया. धन्यवाद. सर एकदम भारी शिकवलं सर, एकदम भारी. म्हणजे हॅव